स्वयंसेवक संघाचाही तसा पूर्ण पाठिंबा नाही या बिलाला. जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात भूमिका घेतली औरंगजेबाची कबर तोडण्यासंदर्भात, भारतीय जनता पक्षानं घेतलेल्या भूमिकेला संघानं विरोध केला. याची गरज नाही, उगाचच वातावरण खराब करू नका. या बिलासंदर्भात सुद्धा संघाची भूमिका ही त्याच पद्धतीची अशी माझी माहिती आहे. त्याच्यामुळे हिंदुत्वाचा विषय आणि या बिलाचा विषय याचा कोणी मेळ घालत असेल तर ते मूर्खपण आहे. या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे फडणवीस सांगू शकतील का? इतर जी अमेंडमेंट्स, इतर जी बिलं असतात सुधारणावादी, त्या प्रकारचं एक बिल आहे. या बिलाचा संबंध जर असला सरकारने आणलेला तर वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर भविष्यामध्ये कब्जा मिळवण्यासाठी काही उद्योगपतींना सोपं जावं, त्यासाठी या बिलाचं स्पष्ट प्रयोजन दिसत आहे. शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी आहे. शिवसेना ही प्रोग्रेसिव्ह विचारांचा हिंदुत्ववाद मानणारी शिवसेना आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्यानं हिंदुत्वाला सुधारणा आणि विज्ञानवाद याचा एक सपोर्ट दिलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे. आणि देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे जे बगलबच्चे आहेत ते आता वक्फ बोर्डाच्या निमित्तानं जी बांग देत आहेत, हा मूर्खपणा आहे. हिंदुत्व हिंदुत्वाच्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारची बिलं त्या ठिकाणी. आम्ही स्वतः विरोधी पक्षात असताना भारतीय जनता पक्षाने आणलेल्या 370 कलमाच्या विधेयकाला पाठिंबा दिलाय ना, कारण तो विषय राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदुत्वाच्या संबंधात होता. आम्ही तिहेरी तलाकच्या बिलालाही विरोध केला नाही, कारण तो विषय हा गरीब मुस्लिम महिलांच्या संदर्भातला होता. आणि वक्फ बोर्डाचा जो विषय आहे बिलाचा, हा त्यांच्या लाखो कोटी रुपयांच्या प्रॉपर्ट्या जमिनींसंदर्भातला विषय. त्याच्यामध्ये कोणाला तरी घुसवून भविष्यामध्ये त्या प्रॉपर्ट्या आपल्या लाडक्या उद्योगपतींना देता येतील का, त्यासाठी ही झालेली ही पायाभरणी आहे. हे मला स्पष्ट दिसतंय, आम्हाला स्पष्ट दिसतंय. रात्री आम्ही माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुखांच्या सूचनेवरून आम्ही रात्री इथेच बसून सगळे खासदारांनी चर्चा केली. आता परत आम्ही आमचा पक्ष कार्यालयात बसणार आहोत. आमची भूमिका ठरलेली आहे, तुम्हाला ती शेवटच्या क्षणी दिसेल. नाही, संदिग्धता अजिबात नाही. काही गोष्टी फ्लोअरवर गेल्यावरती करायच्या असतात आणि त्या आम्ही करू. आता जर तुम्हाला हिंदुत्वाची इतकीच काळजी आहे देवेंद्र फडणवीस यांना, जे ट्विट वगैरे केल्या असताना मोठे रुबाबात मिशी त्यांनाकडे मिशी नाही आहे बरं का. मुंबईमध्ये जैन धर्मीय, आता विषय अल्पसंख्याकाचा आहे ना आणि हिंदुत्वाचा आहे, हिंदूंना जागा नाकारतायत. मग एखादं बिल आणून हिंदूंना जागा नाकारणाऱ्या या लोकांवरती काही कारवाई होणार आहे का? हिंदूंना जागा का नाकारतायत? मी मराठी माणूस म्हणत नाही, हिंदू म्हणतोय. कारण ते सर्वहारी म्हणजे मांसाहारी आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. या कारणासाठी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर आणि भाजपचेच लोक आहेत. हे मुसलमान नाहीत, हे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत जे मंत्रिमंडळामध्ये आहेत. हे आम्हाला जागा नाकारतात. हा अत्यंत गंभीर विषय आहे या मुंबई आणि महाराष्ट्रातला. याच्यावरती वक्फप्रमाणे एखादं बिल केंद्रात किंवा राज्यात आणणार असतील तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, हिंदुत्वाचा विषय म्हणून. ह्या बिलामध्ये काही सुधारणा सरकार करत आहे, पण त्या सुधारणांचा हेतू स्वच्छ नाही, स्पष्ट नाही. हे बिल अधिक पारदर्शक असायला पाहिजे. ती ट्रान्सपरन्सी या बिलामध्ये या क्षणी दिसत नाही. इतक्या घाईनं हे बिल आणण्यापेक्षा आणखीन काही काळ जाऊन विरोधी पक्षांना हव्या असलेल्या अनेक सुधारणा किंवा भूमिका त्याच्यामध्ये आणून यात आपल्याला काम करता आलं असतं. पण फक्त साधारण 8 लाख प्रॉपर्टीज आहेत वक्फ बोर्डाच्या या देशामध्ये. 8.5 लाख प्रॉपर्टी आहेत आणि 2.5 लाख कोटी त्याची किंमत झालेली आहे. 2.5 लाख कोटींची या प्रॉपर्टीवरती सरकारच्या जवळ असलेल्या काही लाडक्या उद्योगपतींचा डोळा असावा आणि त्यासाठी
हा कार्यक्रम आज सुरू होईल. त्याला 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 हिंदुत्वाचं जरी नाव दिलं असलं तरी याचा हिंदुत्वाशी अजिबात संबंध नाही आहे. उगाचच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंदुत्व काय संबंध आहे? देवेंद्र फडणवीस यांनी आमची शाळा घ्यावी, आम्ही येतो. देवेंद्र फडणवीस जर नवीन शंकराचार्य झाले असतील किंवा अन्य कोणी झाले असतील त्यांनी इथे शाळा घ्यावी, शिबिर घ्यावं, आम्ही ते शिबिर अटेंड करू. की वक्फ बोर्डाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे? शून्य संबंध आहे. वक्फ बोर्डाचा आणि प्रॉपर्टीचा संबंध आहे. जिथे प्रॉपर्टी आहे तिथे हे हिंदुत्व आणतात. 370 कलम जम्मू काश्मीरमधून काढल्यावरती यांची काय भूमिका होती? आता जम्मू काश्मीरला जाऊन कोणीही संपत्ती घेऊ शकतो, जमीन घेऊ शकतो. घेतल्या का? घेतल्या. जमिनींचे गैरव्यवहार कुठे झाले? अयोध्येत झाले. जमिनी कुठे लाटल्या? या हिंदुत्ववाद्यांनी अयोध्येत लाटल्या. तिथे का वक्फ बोर्ड आहे? हिंदूंच्याच जमिनी, सरकारच्या जमिनी, देवस्थानाच्या जमिनी अयोध्येत लाटल्या. महाराष्ट्रामध्ये देवस्थानाच्या जमिनी कोणी लाटल्या? भारतीय जनता पक्षाचे मंत्री किंवा त्यांच्या मंत्रिमंडळात इतर काही पक्षांचे जे लोक आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये देवस्थानांच्या जमिनी लाटल्या. इथे का वक्फ बोर्डाचा संबंध आहे? बिलाचा संबंध अजिबात नाही. देवेंद्रजी ह्याच्यावर बोलणार नाहीत. पण उठसूट हिंदुत्ववाद आम्हाला अक्कल शिकवू नका हिंदुत्वाची. आम्ही हिंदुत्वाचे मूळ शिलेदार आहोत. हे तुम्ही सगळे हे नकली बोगस लोक घेऊन हिंदुत्वावरती बांग देत असाल तर तुमच्यावरती बुलडोजर फिरेल. काही दुसरे पंथ आहेत मुस्लिमांचे, त्यांना अधिकार दिला जात नाही आणि अन्याय होते म्हणून गव्हर्नमेंट जे आहे वक्फ बोर्डला पुष्ट. एक लक्षात घ्या, वक्फ बोर्डाच्या जमिनी मोठ्या प्रमाणात ज्यांनी घेतल्या ते उद्योगपतींची नावं जाहीर करावी सरकारने. वक्फ बोर्डांच्या कोणत्या जमिनीवर कोणत्या उद्योगपतीने आपले महाल उभे केलेले आहेत किंवा करणार आहेत भविष्यात याची यादी जाहीर करावी. मग गरीब, शोषित महिला वगैरे हा विषय त्याच्यावरती आम्ही चर्चा करू. आमची नाही मतदान संध्याकाळी आहे. हो, भूमिका झालेली आहे आमची. पण माझी भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जी भूमिका आम्ही एक मान्य केलेली आहे सगळ्यांनी, शिवसेना पक्ष प्रमुखांनी, ती भूमिका आमच्या खासदारापर्यंत पोहोचलेली आहे. पण ही मीडियासमोर सांगायची भूमिका नाही ना या क्षणी. जेव्हा मतदान होईल त्यानंतर आमचे लोक बाहेरून सांगतील ना. अजिबात नाही. आम्ही पळपुटे नाही. जी भूमिका आम्ही स्वीकारली आहे ती स्वीकारली. बोला ना काय तुमचं. तुम्ही आता बोला. वक्फचा मुद्दा अजिबात नाही. कोणी सांगणार नाही तळ्यात मळ्यात आहेत ते. आपण काल पाहिलं असेल. आमच्याकडे तळ्यात मळ्याची भूमिका. एखादी गोष्ट जरी मला पटली नाही आणि मला माझ्या पक्षाचा आदेश आला, आधी माननीय बाळासाहेब ठाकरे होते, आज उद्धव ठाकरे साहेब आहेत, त्यांनी जर मला आदेश दिला तर तो आदेश तसाच्या तसा पालन करण्याचं माझी मानसिकता आहे. मी माझ्या पक्षाच्या आदेशाला बांधील आहे. आमच्या पक्षानं व्हीप काढलेला आहे आणि तो व्हीप स्पष्ट आहे. असं व्हीप तुम्हाला संसदीय कार्याची माहिती देतो. व्हीपमध्ये कोणाला मतदान करावं असं लिहिलं जात नाही. व्हीपमध्ये सभागृहात नाही. ठीक आहे ना, तो सरकार पक्ष आहे ना. तो सरकार पक्ष आहे, त्यांना बिल मंजूर करायचं आहे. आमचे सदस्य अरविंद सावंत JPCवर होते त्या संदर्भात. त्यांनी सर्व बैठकांना हजेरी लावलेली आहे. त्यांनी ज्या गोष्टींना आक्षेप घेतला तो रेकॉर्डवरती आहे. त्यांनी एक डिसेंट नोटसुद्धा दिलेली आहे, ती रेकॉर्डवरती आहे. आणि आमच्या भूमिका अत्यंत पारदर्शक आहेत. फक्त मी वारंवार ह्या लोकांना सांगेन, मूर्ख लोकांना, हे वक्फ बोर्ड आणि हिंदुत्व असं करून तुम्ही हिंदुत्वाचा अपमान करताय. वक्फ बोर्ड हा पूर्णपणे वेगळा विषय आहे आणि अयोध्या हिंदुत्वाचा विषय आहे.
जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवणं हा हिंदुत्वाचा विषय आहे. काशी मथुरा हिंदुत्वाचा विषय आहे. कळलं? छत्रपती शिवाजी महाराजांचे विषय हिंदुत्वाचे विषय आहेत. संभाजी महाराजांची हत्या हिंदुत्वाशी संबंधित आहे.